हॅलो गायज, वेलकम बॅक टू अविराज ब्लॉग. आता वाजले सकाळचे 6. आता आम्ही चाललोय रनिंगला तर नाही, चालून यायचं. बूट नाही आणले म्हणून फक्त चालून यायचं. तर आज जाऊन येतो. आता मी उठलो, व्यायामला गेलतो, आंघोळ केली आणि आता नाश्ता करायचा. हे मी झाडाचं एक पान तोडलं आणि बघा मी पिपाणी बनवल्याची वाजते पण बघा कशी वाजते. दादा बघा आंघोळीला पाणी घ्यायला लागलाय. तुम्ही पण बनवू शकता, सोपंच आहे. पान घ्यायचं, शेंडा जरा तोडायचा त्याचा पुढचा आणि गोल करायचं, जरा चपट करून. इथं बघा नाश्ता करते, छान टोस्ट आणि नारळाचं बिस्किट. दादा जेवा लागलेत. आता बघा दूध आणायला चाललोय. 1 लिटरची किटली आहे. आता येईल थोड्या वेळात दूधवाला, टेम्पो येतो. जाऊन येतो. आता दूध आणलं. आता बघा पाणी आणायला चाललोय सायकलीवर, मी आणि शिवम. आमची दादांची जुनी सायकल. दादा ह्याच्यावर कामाला जायचं. ही सायकल इथे मला पण चालवायला. असं पाणी आणायचं बिसलरीचं. बघा पाणी अजून एकदा सायकल बघा. बघा कर्जाच्या शेंगा तोडा लागले. हो का, ह्या झाडाच्या तोडले. इथं होत्या सगळ्या लाकडानं काठीनं तोडल्या. आमटी करायची. बघा एवढं बी तोडलं. बघा एवढं बी विकायचं नाहीतर कालवण करायचं. तोड लवकर लवकर. बघू बघा दादा बघा म्हशीला बांधायला लागले. द्या काठी माझ्या. मारायला येते आम्हाला, मला, दादाला आणि पप्पांना. मम्मीला पण कधी कधी येते. मम्मीला एवढं काही करत नाही. हे असं जोडलं ना, असं वाटतंय फुफ्फुस आहे. फुफ्फुस एकदम अशा शिरा दिसतात फुफ्फुसासारखे. जॉईंट नसते फुफ्फुस. आता बघू किती निघते. दादा मोजून दाखव. या झाल्या असत्या पाव किलो झाल्या असतील. आता बघा पप्पा आणि शिवम मुंबईला चालले. बरं, शिवमचा उद्या पेपर आहे ना, म्हणून ही एकच बॅग न्यायची. आणि परवा परत येणार आहेत सकाळी. उद्या ह्याचा इंग्लिशचा पेपर आहे आणि उद्या आमची जत्रा आहे गावची. बरोबर जत्राच्या टायमाला आली पेपर. गाडीवर जाणार स्टेशन पर्यंत. पाऊस लागलाय बारीक. आणि इथं बघा एक गव्हाचं पोतं पण घेऊन जाणार आम्ही गहू विकत घेतणार, गावावरून येतोय. बघा उन्हात पाऊस पडायला लागलाय, तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं. आणि आतमध्ये आवाज बघा कसं येतो. चट 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 फटाके फुटले. आता शिव आणि पप्पा कसं जाणार, गाडीवर जाणार आहे स्टेशन पर्यंत. स्टेशन इथून जवळच आहे, 4-5 किलोमीटर असेल. 4-5 पण नाही, 2-3 असेल. कधी शनिवार आणि मंगळवारी ट्रेन असते. आणि ते बरोबर आज ट्रेन आहे त्या स्टेशनवरून मुंबईसाठी. आज जाणार. बघा पप्पा आणि शिवम चाललंय मुंबईला. होय होय, आज झालं 2-3 दिवस. होय.
असं जाणार. ही पाटे किती 20-30 किलोचं पोतं असेल गव्हाचं. एवढं घेऊन जाणार आता बदलापूरला. त्याचा पेपर आहे उद्या आणि काहीच अभ्यास नाही केला. युट्यूबवर नुसतं 1-2 व्हिडिओ बघितलेत. आता बघा मम्मी सगळं सांगायला लागलं काय काय करायचं काय नाही घरी गेल्यावर. आई आणि दादा रानात गेलेत. हा जा पुढे बघून. गेले आता परवा येणार परत सकाळी. खाली चालले आईला भेटायला. त्या तिकडे बघा दादा आहेत. पांढरा शर्ट घातलाय बघा. रानात आई खत टाकायला गेल्या तिथं दादा पण गेलेत. मग ते पांढरा शर्ट घातलाय ना ती दिसते ते दादा आहेत. ती बघा ये लागले आईला भेटून. थांबले तिथंच. आता चालले. गाडी आता स्टेशनला लावणार मग परवा सकाळी येताना परत घेऊन येणार. केले. तिथून आता 2-3 किलोमीटरवर आहे रस्ता. असं की उद्या सकाळी उठून काढतो. इथून 2-3 किलोमीटरवर हाय स्टेशन. पोहोचेल आता 6:15 वाजेपर्यंत. 7ला ट्रेन आहे. उद्या सकाळी पोचते 8 वाजेपर्यंत घरी. आता घरी दादा आहे मी आणि मम्मी 4 जणच. उद्या पाहुणे येणार सगळे. उद्या जत्रा आहे आमच्या घरी. आमच्या घरी बंद. आता उद्या पाहुणे येणार. आमच्या गावची जत्रा आहे. भरपूर जण येतील. तर हा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.